एका सुंदर सकाळी घनदाट हिरव्या जंगलात सूर्याचे कोवळे किरण झाडांच्या पानांतून खाली झिरपत होते आणि पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू येत होता. थोड्या वेळात जंगलातील सर्व प्राणी एका मोठ्या मैदानात जमा झाले, कारण आज एक धमाल शर्यत होणार होती, ससा आणि कासवाची. ससा रंगात आलेला लाल रंगाचा चमचमीत टी शर्ट घालून उड्या मारत मोठमोठ्याने म्हणत होता, माझ्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. मी वाऱ्यासारखा वेगवान आहे. माकडं टाऱ्या वाजवत हसत होती. गिलहऱ्या झाडांवरून डोकं बाहेर काढून पाहत होत्या. मोर आपले पंख फुलवत उत्सुकतेने बघत होते आणि वाऱ्याचा गार झुळूक जंगलभर फिरत होता. कासव मात्र शांत, थोडा धीमा, पण खूप विश्वासाने हसत हसत चालत आला आणि म्हणाला, वेगाने नव्हे, चिकाटीने जिंकता येतं. शिट्टी झाली आणि ससा झपाझप धावत निघाला. धप्पा धप्पा उड्या घेत वाकड्या झाडांवरून सटकून पुढे जात होता. कासव मात्र हळूहळू जड पावलं टाकत शांतपणे चालत राहिला. काही वेळाने ससा थांबला. मागे पाहिलं. कासव दूर होता, म्हणून तो एका झाडाखाली बसला आणि म्हणाला, थोडं झोपतो. वारा झुळूक घेत होता आणि ससा डुलकी घेत घोरणं सुरू झालं. त्या दरम्यान कासव सातत्याने पुढे चालत राहिला. सर्व प्राणी त्याला चिअर करत होते. चला कासव दादा, चला. कासवाला फक्त शेवटचं वळण गाठायचं होतं आणि तेवढ्यात ससा अचानक जागा झाला. अरे बापरे, असं ओरडत तो वेड्यासारखा धावत निघाला. धपाधप उड्या मारत, पानं उडवत, पक्षी उडताना गडबड करत. पण कासव त्या क्षणी अंतिम रेषा पार करत होता आणि तो जिंकला. जंगलात एकच जल्लोष. सर्व प्राणी टाळ्या वाजवत होते. ससा मात्र एका झाडाच्या खाली बसून रडत म्हणाला, मी हरलो कारण मी थांबलो, गर्व केला. कासव त्याच्याजवळ येऊन हसून म्हणाला, गर्वाने नाही, चिकाटीने जिंकावं लागतं. आणि मुलांनो, ही गोष्ट आपल्याला शिकवते की कितीही वेगवान असलात, चिकाटी आणि संयम असेल तर यश नक्की मिळतं.